विराजजी, नेमकं तुमच्याकडे काय माहिती आहे? राष्ट्रवादीचे वाई विधानसभेचे आमदार मकरंद पाटील यांनी शासकीय निधीचा वापर महाबळेश्वर तालुक्यामध्ये जे झाडानी प्रकरण आहे ते चंद्रकांत वळवी यांच्यासाठी वैयक्तिक यांनी MSCBचा निधी DPDCचा निधी वापरलेला आहे। ह्यासाठी आम्ही त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी व त्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे। हे आमदार मकरंद पाटील यांचं शिफारसपत्र यांनी या ठिकाणी त्यांच्या सहीच्या शिफारसपत्रावर साळोशी येथील वळवी वस्तीवर विद्युतीकरण करणे अशी मागणी केली होती। महावितरणने देखील त्याचा DPDCतनं मंजुरी हे केलेली आहे। साळोशी येथील आम्ही माहिती घेतली असता साळोशी ग्रामपंचायतीची अधिकृत माहिती घेतली असता त्यांनी असं सांगितलं की साळोशी ग्रामपंचायती हद्दीमध्ये वळवी वसावी वस्ती ही अस्तित्वात नाही। यावरनं हे आम्ही माहिती अजून हे केल्यानंतर झाडानीमध्ये जे तिथं कुठलंही गाव अस्तित्वात नाही किंवा वस्ती अस्तित्वात नाही अशा ठिकाणी हे DP 51,86,540 रुपयाचा हा DPDCतनं निधी यांनी तिथं 22 KVAची 5 किलोमीटर सिंधी फिडरवरनं 5 किलोमीटर HT लाईन आणि 0.35 किलोमीटर LT लाईन ही तिथं झाडानीमध्ये त्यांचे जे अनधिकृत रिसॉर्ट चाललेलं आहे या वळवी यांच्या रिसॉर्टसाठी त्यांचं या शासकीय निधीचा गैरवापर केलेला आहे। म्हणून ह्या मकरंद पाटलाला त्यांचं पदमुक्त करण्यात यावं अशी मागणी आम्ही विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यानंतर विरोधी पक्षनेता व सर्व यांच्या संबंधित कार्यालयाचे सचिव व सर्व अधिकारी जे ह्या निगडीत आहेत यांना सगळ्यांना आम्ही निवेदन देत आहोत आणि ह्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी व ह्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन संबंधित अधिकारी जे ह्याच्यात ज्या मकरंद पाटलाच्या दबावाखाली ज्यांनी बेकायदेशीर काम केलेलं आहे यांनी सर्वांवर गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। अजून या ठिकाणी हा मकरंद पाटील गेले असे अनेक त्यांचे हे आहेत। आत्ता तुम्ही जर तिकडं झाडानीला गेला तर शासकीय योजनेअंतर्गत अनेक रोडची कामं, साकवांची कामं, साकव वगैरे तिथं ह्यांच्या या धनिकांच्या सोयीसाठी या शासकीय निधीचा गैरवापर करून तिथं त्यांच्या सोयीसाठी सगळं काय चाललेलं आहे। या जिल्ह्यामध्ये असे अनेक 5-6 गावं आहेत की तिथं अजून वीज पोचलेली नाही आहे आणि हा जननायक स्वतःला मिरवून घेतोय। हा जननायक नाही तर लाभनायक आहे आणि ह्याच्यावर कारवाई ही निश्चित झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतोय आणि काँग्रेसतर्फे आम्ही ह्याचा निषेध करतोय।